ज्या वेळेला हे रस्ते बांधणीचं काम सुरू होतं, उत्तम रस्ते सगळे झाले होते त्यावेळेला नाशिकमध्ये, मला हे पत्रकार सांगतात ना, दर पावसाळ्यामध्ये त्यांचे ते चॅनलमधली लोक विचारायची की मुंबई इकडचे तिकडचे सगळीकडचे इकडचे खड्डे पडतात. मी इकडचे जे कंत्राटदार होते त्या कंत्राटदारांची पहिली एक बैठक बोलवली होती आणि त्या कंत्राटदारांनी सांगितलं होतं, म्हटलं हे त्याचं बजेट, तुमच्याकडे कोणी पैसे मागितले तर सांगा मला, आणि ज्या बजेटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर उत्तम रस्ता जर केला नाहीस आणि त्याच्यात जर खड्डा पडला, त्या खड्ड्यात उभा करून मारीन. उत्तम रस्ते झाले सगळे नाशिक मधले. हे होऊ शकतं, हे घडू शकतं, सगळ्या गोष्टी घडू शकतात, पण ह्या लोकांना हे करायचं नाही. 5 वर्ष दिली, हे 5 वर्षामध्ये मुख्य हे देवेंद्र फडणवीस येऊन तुम्हाला काय बोलून गेले, ते काय बोलून गेले ते फक्त झालंय का एवढं फक्त मला सांगा. नाशिक निओ मेट्रो प्रकल्प, नाशिक IT पार्क, नाशिक लॉजिस्टिक पार्क, द्वारका नाशिक उड्डाणपूल, नाशिकचा बाह्य रिंग रोड, नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग, इगतपुरीला आदिवासी क्रीडा प्रबोधिनी, महानगरपालिकेतील कर्मचारी अनुशेष, असे अनेक प्रकल्प त्यावेळेला त्यांनी घोषित केले की भरून काढणार वगैरे, काही नाही. आणि हे म्हणे दत्तक घेणार. याला कामं नाही करायचे. धर्माच्या नावावरती, जातीच्या नावावरती फक्त तुम्हाला भुलवायचं. आज अनेक महिला इथे आलेल्या आहेत. ती ह्याची योजना आणली, काय ती लाडकी बहिणी योजना, लाडक्या बहिणी योजनेबद्दल 1,500 रुपये दिले. महागाई किती वाढली हो. हा, ते 1,500 रुपये तुमचे 15 दिवसात निघून गेले. साधा सिलेंडर 1,000 रुपये आहे, कुठे टिकणार आहेत 1,500 रुपये. मला आपल्याला फक्त एवढंच सांगायचंय, पुढच्या ज्या पिढ्या असतील, आज तुमची मुलं असतील, आज अनेक या महाराष्ट्रामधले अनेक उमेदवार आहेत किंवा अनेक लोक आहेत, त्यांची मुलं काय विचार करतील. काय आमच्या भवितव्याकडे आमच्याकडे कोणी बघितलं नाही का. आमचा बाप विकला गेला, आमच्या आईने पैसे घेतले आणि आमच्याकडे पुढे भविष्य जे आहे आमचं, हे काही घडलंच नाही. आमची शहरं चांगली घडलीच नाहीत, शहरात राहण्यासारखं काहीच नाही. आज अनेक मुलं इथे, अनेक मुली, तरुण तरुणी आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, देशामध्ये आहेत. का परदेशी जातात हो, कशासाठी परदेशी जात आहेत. शिक्षण तर इथेही मिळू शकतं, कदाचित नोकरीही इथे मिळू शकते, पण जात आहेत कशासाठी. सभोवतालचं वातावरण सगळं बकाल, रस्त्याला चांगले फुटपाथ नाहीत, ट्रॅफिक वाढलाय, रहदारी सगळीकडे, कशाला काही आटोक्यातच नाहीये काही गोष्टी. अशा लोकांच्या हातामध्ये तुम्ही शहरं देणार आहात. मला खरंच 2017 साली मला इतकं वाईट वाटलं की अरे म्हटलं, एवढ्या सगळी माणसं मी त्यावेळेला आणली, आनंद महिंद्रापासून, रतन टाटांपासून, सगळे अंबानींपासून सगळी लोक इथे मी आणली, जी कधी कुठच्या शहरामध्ये गेली नाही ती ह्या सगळ्या शहरामध्ये आणली. एवढे सगळे प्रकल्प, एवढ्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या आणि उभ्या केल्यानंतर पाहायला काय मला मिळालं, पराभव. आणि ज्या लोकांनी काहीच नाही केलं गेल्या 5 वर्षामध्ये, त्यांच्या भूलथापांना बळी पडलात. आजही हेच चालू आहे त्यांचं. पैसे वाटायचे, बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या, बोगस वोटिंग करायचं, घराघरात जाऊन पैसे वाटायचे. आज पैसे घ्यालो, किती दिवस टिकणार तुमच्याकडे, किती दिवस राहणार आहेत. पण तेवढ्याशा एका किमतीसाठी आपण अख्खं शहर दावडीला बांधतो आहोत, आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचं भवितव्य आपण दावडीला बांधतो आहोत, याचाही आपल्याला विसर पडला. कशासाठी निवडणुका लढवायच्या मग. राजकारण हा, निवडणुका हा काय नुसता खेळ बनवून ठेवला का आपण. पैसे घ्यायचे आणि मतदान करायचं.
आणि मग 5 वर्ष बोंबलत राहायचं की ह्यांनी काही नाही केलं, ह्यांनी असंच केलं, ह्यांनी तसंच केलं, हे खोटं बोलले, परत 5 वर्षांत परत येणार, हे पैसे वाटणार. हाच खेळ खेळायचा असेल तर खेळा बाबा तुम्ही.